विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागासाठी चौकीदार पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती 2-3 दिवसापूर्वी, त्या जाहिरातीला रद्द करून नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर या जाहिरातीमध्ये काय काय बदल आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि या जाहिरातीचा PDF कुठे भेटेल हे देखील सांगणार आहे. तर बघू शकता, काल या ठिकाणी बघू शकता 29 एप्रिल 2026 रोजी ही सुधारित जाहिरात रात्री प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आधी या ठिकाणी किती पदे होती, एक गोष्ट लक्षात घ्या, किती पदे होती? 416 चौकीदार पदासाठी पदे होती, लक्षात घ्यायची आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी आधीच काल परवा फॉर्म भरला आहे, त्यांनी काय करायचे ते देखील सांगणार आहे. आधी फॉर्म भरण्याची तारीख किती होती? 27 एप्रिल पासून सुरुवात होती, परंतु आता ती आहे बघू शकता 6/5/2026, म्हणजे 6 मे नंतर 6 मे पासून ते 27 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वांनी याच्यावरती आवाज उठवणे गरजेचे आहे. TCS IBPS कडे परीक्षा न देता या विभागाने स्वतंत्र या ठिकाणी ॲप्टेक नावाच्या कंपनीकडे या ठिकाणी ही परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यात खूप भ्रष्टाचार करते ती कंपनी, काळाबाजार करते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही TCS किंवा IBPS कडे या परीक्षा घेण्यासाठी जर प्रयत्न केले नाही, तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला तुम्हाला बघायला भेटेल निकाल आल्याच्या नंतर. आता सर्वात महत्त्वाचं, आधी जागा किती होत्या? आधी जागा किती होत्या? 416 जागा होत्या. त्याच्यामध्ये वाढ करून आता किती टोटल जागा झालेल्या आहेत, सर्व प्रकल्प मिळून 478 जागा इथे झालेल्या आहेत. हा बदल झालेला आहे. आणि ST कॅटेगरीला देखील याच्यामध्ये जागा आलेल्या आहेत. फॉर्म भरण्याची तारीख मी तुम्हाला सांगितली 6 मे पासून तुम्ही भरू शकता 27 मे पर्यंत. ठीक आहे. आता सध्या फॉर्म बंद आहेत. फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्याच्याबद्दल देखील मी माहिती इथे देणार आहे. ठीक आहे. आता इथं माहिती दिलेली आहे. बाकी दुसरा कोणत्याही प्रकारचा बघू शकता, एक वेळेची विशेष बाब म्हणून बघू शकता, जे ST कॅटेगरीचे आहे बघू शकता, ST कॅटेगरी सुधारित बाब म्हणून मृत घोषित केलेल्या पदांना या ठिकाणी पुन्हा पुनर्जीवित करून पदे वाढवण्यात आलेली आहेत. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ठीक आहे. बघू शकता, आता इथं हे कोणतं आहे प्रकल्प, तर हा राजूर अकोले प्रकल्प आहे अहिल्यानगरचा. तर इथे ST कॅटेगरीला जागा नाही, परंतु आता दुसरा प्रकल्प मी इथे धुळे प्रकल्प ओपन केला आहे. तर इथे बघू शकता ST कॅटेगरीला इथे 3 जागा आहेत आणि अदर कॅटेगरीला सुद्धा आहेत. इथं STला नाही पुन्हा नंदुरबार तळोदा. परंतु इथे जर बघितलं तर नाशिक प्रकल्पामध्ये इथे 9 जागा आलेल्या आहेत STला. अशा खूप साऱ्या प्रकल्पांमध्ये 1-2 अशा जागा आलेल्या आहेत ST कॅटेगरीला देखील. ठीक आहे. आता महत्त्वाची बाब म्हणजे काय-काय बदल झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलं, की याच्यामध्ये 416 ऐवजी पदे वाढवण्यात आलेली आहेत. 478 पदे झालेली आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख 6 मे पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. किती? 6 मे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आता संपूर्ण सुधारित जाहिरातीचा जो PDF आहे ना, तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटणार आहे. आता बाकी जास्त इतर कुठेही बदल झालेले नाही. वयाची अट काय आहे? तर इथे बघू शकता 18 वर्षापासून 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जे SC, ST, OBC आहेत बघू शकता, बाकीचे SC, ST आणि ओपनवाले सर्व विद्यार्थी मिळून 18 ते 38, आणि SC, STला OBCला सूट असते ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. अभ्यासक्रम जर बघितला, अभ्यासक्रम खाली सांगतो. आता 10वी पास असणाऱ्या सर्व महिला आणि पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. पेमेंट तुमचं बेसिक 15,000 आणि अधिक पेमेंट 47,600 आहे. तर याच्यामध्ये एक बदल करून तुमचं या ठिकाणी अधिक भत्ते वगैरे असतात, ते मिळून सर्व मिळून 25 ते 26,000 तुम्हाला पगार येथे भेटणार आहे. आता अभ्यासक्रम जर बघितला, इथं बघू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला येथे विचारली जाणार आहे. आता प्रत्येक प्रश्नाला 2 गुण बघू शकता. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे. 25-25चं पॅटर्न असणार आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. आता खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये विचारतात निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही? 2 मिनिटामध्ये इथे वाचून मी लगेच सांगतो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा मला कुठेही उल्लेख दिसलेला नाही. आता जो अभ्यासक्रमाचा कॉलम आहे इथे मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये इथं तर कुठेच या ठिकाणी याचा आता इथं अभ्यासक्रम दिलेला आहे आणि इथं खाली अर्ज करण्याची इथून खाली प्रोसेस सुरू झालेली आहे. परंतु इथं निगेटिव्ह मार्किंग बद्दल माहिती दिलेली नाही. प्रत्येक समजा आता मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुण. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि हे तुम्हाला 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ असणार आहे? तर 120 मिनिटे तुमच्याकडे असणार आहे, म्हणजे 2 तास तुमच्याकडे असणार आहेत. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही, याचा म्हणजे उल्लेख केलेला नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे.
याच्यामध्ये इतर कोणताही बदल झाला नाही. ही संपूर्ण जी सुधारित जाहिरात आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. एसटी कॅटेगरीवाल्यांसाठी देखील जागा आलेल्या आहेत आणि जागा वाढलेल्या आहेत. अर्ज तुम्हाला 6 मे पासून करायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण बनवलेला आहे.